प्रथमदर्शनी तरी खूप काही गौडबंगाल आणि घोटाळा दिसतोय. त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निदान त्यांनी भेट दिली 12-13 वर्षानंतर, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्रथमदर्शनी तरी खूप काही गौडबंगाल आणि घोटाळा दिसतोय आणि म्हणूनच मी आपल्याला सांगितलं की आम्ही केंद्र सरकारकडं याच्या चौकशीची मागणी करून एक चांगली केंद्रीय कमिटी या सगळ्या प्रोजेक्टवर, कारण हा केंद्राचा पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे आणि यामध्ये लोकांची फसवणूक होणे, धुळपेक होणे, यासाठी ही चौकशी करणं अत्यावश्यक आहे. केंद्रीय समिती यावर नेमून त्याची चौकशी केली जाईल. नाही, हे पहा, नेहमीच ते सत्तेत राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, त्यामुळं निश्चितच अधिकाऱ्यांच्यावर त्यांचं दडपण असणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आज ते बोलत नाहीत किंवा त्यांना बोलण्याला मर्यादा आहेत. म्हणून आणि आम्हीसुद्धा कधी या सगळ्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही, कारण आम्ही आलो की ते म्हटले असते, त्यांचा स्वभाव एकदम बालिश आहे, की ते म्हटले असते की बघा हे श्रेय घेण्यासाठी गेलेले आहेत, म्हणून आम्ही यामध्ये भाग घेतला नाही. परंतु आज परिस्थितीच अशी निर्माण झाली की ह्याची माहिती लोकांच्या समोर गेली पाहिजे, यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलो. आता शहरात पाणी तुरळक म्हणजे 100% द्यायचं असेल तर 2% ठिकाणी जात असेल असं अधिकाऱ्यांचं मत आहे. वस्तुस्थिती माहिती नाही, परंतु हे जे 98%, 95%, 90% पाणी जे द्यायचं आहे, ह्यांचं मत आहे की 1 महिन्यामध्ये आम्ही पूर्ण करू. आता आज तारीख 13 मार्च आहे. 15 एप्रिलला आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि हे जे यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं की आम्ही सगळ्या सिस्टीम्स चालू केल्या, त्या पोचल्या आणि पोचल्या का नाही आम्ही तिथं जाऊन बघणार. जर एरिया वाईज त्यांनी आता सांगितलं 11 ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, यात अमृतचा उल्लेख का केला जातो? अमृत ही योजना नवीन आहे, वेगळी आहे, त्याचं आणि याच्यामध्ये सांगड का घातली जाते हे मला अजून कळलेलं नाही आहे. अमृत ही योजना वेगळी केंद्र सरकारची योजना आहे. ते आता म्हणतात की आम्ही थेट पाईपलाईन आणि अमृत योजना मिक्स करून आम्ही डिस्ट्रीब्युशन करू. हा काय मूळ प्लॅन नाही आहे. तर या सगळ्या आता 1 महिन्यानंतर आम्ही परत एकदा व्हिजिट करू, त्यावेळी त्यात खुलासा केला जाईल. पूर्वी मी स्वागत करतो की लोकप्रतिनिधी म्हणून निदान त्यांनी भेट दिली 12-13 वर्षानंतर पहिल्यांदा, हे महत्त्वाचं आहे. कारण की 5 वर्षे ते खासदार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातनं निवडून गेले. त्यावेळी त्यांनी एखादी बैठक घेतली, आढावा घेतला असं मला माझ्या निदर्शनास कुठं नाही आहे. परंतु किमान पूर्ण झाल्यावर तरी ते गेले आणि मी काय काम केले याचं अवलोकन त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. किमान त्यांच्यामुळं लोकांच्या मनामध्ये मी केलेल्याबद्दलचं एक शिक्कामोर्तब आणखीन एकदा झालं की बंटी पाटलांनीच हे केलेलं आहे, ह्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. मुळात थेट पाईपलाईनचा अनेकदा मी बोललेलो आहे की हा प्रोजेक्ट किती अडचणीत आला, कुठले कुठले प्रश्न, आणि सगळ्या पत्रकार मंडळींना, कोल्हापूरवासियांना प्रामुख्यानं माहिती आहे की यामध्ये काही अडचणी आलेल्या आहेत. आता पाणी चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या, ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु पाणी त्यांचं अज्ञानाची मला कीव येते, कारण की थेट पाईपलाईनमध्ये पुईखडीपर्यंत पाणी आणणं हा प्रोजेक्ट आहे आणि तिथनं पुढची वितरण व्यवस्था ही अमृतमधनंच आहे. म्हणजे मुळात त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर बोलायला संयुक्तिक झालं असतं. आणि ही अमृतची योजना ही आत्ताचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे हे कॉन्ट्रॅक्ट गेले 8-10 वर्ष. आता राजकारण करायचं नव्हतं मला, परंतु आता त्यांनी केल्यामुळे मला करणं भाग आहे. या एजन्सीला 9 कोटी रुपयाचा दंड महापालिकेनं लावलेला आहे. माझी खासदारांना विनंती आहे की अमृतचा आढावा उद्या ताबडतोब त्यांनी घ्यावा. ह्या 10-11 जे पाण्याच्या टाक्याचं काम प्रलंबित आहे त्याचा आढावा त्यांनी ताबडतोब घ्यावा. सुरेश खाडे जे मंत्री आहेत त्यांच्या बंधूंनी हे काम घेतलेलं आहे, ते कुणाच्या काळामध्ये काम मंजूर झालं त्याचा अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी करावा. आणि ही वितरण व्यवस्था हा पाठलाग करून मी सातत्यानं बैठका घेऊन लवकर व्हावी, यात राजकारण कुठलंही न आणता माझा प्रयत्न. महापालिकेनं 9 कोटीचा दंड केलेला आहे, तो दंड माफ व्हावा म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केलेली आहे. आणि त्यामुळे ह्यात थोडं लक्ष त्यांनी उद्याच्या उद्या एक बैठक घेऊन अमृतच्या योजनेचा आढावा घेतला तर मला वाटतं मी जे आणलेलं पाणी पुईखडीला आहे ते आणखीन जास्ती लोकांच्यापर्यंत पोचायला मदत होईल. मुळात जे पुईखडीला पाणी आलेलं आहे ते आहे या वितरण व्यवस्थेतून सगळ्या शहरामध्ये पोचलेलं आहे. सी आणि डी वॉर्डमध्ये जो क्रॉस करायचं काम चालू आहे त्याला वेळ लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हे क्रॉस होऊन पाणी जाणार आहे. आणि म्हणून आत्ता सकाळी जे मंडळी सगळी A-B-C-E वॉर्डातली जी काही मंडळी तिथं पुईखडीला आली होते ते सकाळी सुद्धा थेट पाईपलाईनच्या पाण्यातून अंघोळ करूनच आले होते आज सकाळी सुद्धा. म्हणजे C आणि D सोडला तर, म्हणजे C आणि D वॉर्डातले कोण असतील तर तिथं नाही आहे पाणी, परंतु बाकीच्या सगळ्या वॉर्डात खासदारांच्या घरी सुद्धा अगदी 10-11-2023 पासून
रेकर कॉलनीला थेट पाईपलाईनचं पाणी मिळेल. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.